दुपारच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं महापालिकेनं म्हटलंय। मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री राज्यातील पावसाच्या स्थितीचा सुद्धा आढावा घेणार असल्याचं कळतंय। मुंबईचा राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये आणि यासह संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे। बऱ्याच परिसरामध्ये शेतकऱ्यांचं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याचं कळतंय। सध्या रेड अलर्ट काही ठिकाणी पावसाचा देण्यात आलेला आहे, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री पावसाच्या स्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे प्रशासनातर्फे काय काय उपाययोजना करण्यात येतील या संदर्भात मुख्यमंत्री आढावा घेतील। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे ज्या दुपारच्या शाळा आहेत त्या घेण्यात येऊ नये असं सुद्धा आदेश जे आहेत ते पालकमंत्री आशिष शेलार यांनी सर्व शाळांना दिलेले आहेत आणि याची अंमलबजावणी सुद्धा आता केली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून परिपत्रक सुद्धा या संदर्भातलं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की मुंबईत ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय ठिकठिकाणी जो सखल भाग आहे तिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मग कुर्ला असू द्या, वडाळा असू द्या किंवा अंधेरीचा सबवे असू द्या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतंय आणि त्यामुळेच आता स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। ते स्वतः या संपूर्ण पाऊस परिस्थितीचा पाहणी दौरा करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यासोबतच महानगरपालिकेचे जे आयुक्त त्यांच्या सुद्धा संपर्कामध्ये आहेत आणि संपूर्ण इत्थंभूत जी माहिती आहे मुंबई संदर्भातली ती सुद्धा घेतली जाते आणि ज्या आवश्यक त्या उपाययोजना आहेत त्या सुद्धा तातडीनं करण्यात यावा असे आदेश सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना दिलेले आहेत। ठिकठिकाणी बूस्टर पंप लावण्यात यावे, सक्शन पंप लावण्यात यावे आणि नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।